स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. मित्र हो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी निबंध. मित्र हो, या व्हिडिओमध्ये मी या निबंधाचे लेखन त्याचबरोबर वाचनही करणार आहे. चला तर मग पाहूया प्रजासत्ताक दिनानिमित्त निबंध. प्रजासत्ताक दिन. दरवर्षी 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. सव्वीस जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अस्तित्वात आले व भारत लोकशाही प्रधान देश बनला. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळी राष्ट्रपतींनी ध्वजारोहण केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. या सोहळ्यात तिन्ही भारतीय सैन्य दल, जल, भूमी, नौदल सहभागी होतात. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी मोठी मिरवणूक काढतात. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा व धाडसी मुलांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव करण्यात येतो. राजधानी दिल्लीसह देशातील सर्व शाळा, सरकारी कार्यालय व इतरही ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. शाळांना तोरणे, पताका लावल्या जातात. मुले या दिवशी खूप आनंदी असतात.
शाळांमध्ये संचलन, देशभक्तीपर गीते, भाषणे, खाऊ वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सव्वीस जानेवारीचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस आपल्याला देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीर पुत्रांची आठवण करून देतो. प्रत्येकात राष्ट्रीय अभिमान व देशभक्तीची भावना जागृत करतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.